दररोजच्या बोलचालीतील इंग्लिश सेंटेन्सेस मी 10 लिहिले आहेत. तर आपण स्टेप बाय स्टेप ते बघूया. तर पहिला आहे, मला कपडे धुवायचे आहेत. तर आपण कसं म्हणू शकतो इंग्लिशमध्ये, आय नीड टू वॉश क्लोथ्स. जेव्हा आपण आय हॅव टू वॉश क्लोथ्स म्हणतो त्यावेळेस आपल्याला कपडे धुवावेच लागणार, या अर्थाने आपल्याला हॅव टूचा यूज होतो. तर मला कपडे धुवायचे आहेत आपण नॉर्मल बोलतोय, तर त्यावेळेस आपण काय, आय नीड टू वॉश क्लोथ्स. आणि जेव्हा आपल्याला धुवावेच लागतील असं म्हणतो त्यावेळेस आय हॅव टू वॉश क्लोथ्स, हॅव टूचा प्रयोग केला जातो जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट करावीच लागते. आणि कपडे पण धुवावेच लागतात, पण जेव्हा आपण एखाद्याशी बोलतोय की मला कपडे धुवायचे आहेत त्यावेळेस आपण आय नीड टू वॉश क्लोथ्स म्हणतो. मला स्वयंपाक बनवायचा आहे, तर त्याला काय येईल, आय नीड टू कुक. तर ह्याच्या बाबतीत पण तसंच आहे, मला स्वयंपाक बनवावाच लागेल. जेव्हा आपल्या घरात फक्त आपण एकटेच असतो किंवा आपल्याबरोबर दुसरं कोणतरी असतं, पण आपल्याला कधी स्वयंपाक बनवायचा नसतो, पण अचानक तिसरा येतो त्यावेळेस आपल्याला स्वयंपाक बनवायचा लागतो. त्यावेळेस आपल्याला काय लिहिता येईल, आय हॅव टू कुक. हॅव टूचा यूज होतो. तर तिसरा आहे, मला कोथिंबीर निवडायची आहे. आय नीड टू क्लीन द कोरिअंडर. आय नीड टू क्लीन द कोरिअंडर. ओके. तर आम्ही इथे राहायला येऊन 2 दिवस झाले. तर याला आपण कसं म्हणू शकतो, वी हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 2 days. फॉर 2 days आपण कधीपासून आलेलो आहे हे सांगतोय, त्यामुळे आपण इथं फॉरचा यूज केलेला आहे. आणि जेव्हा म्हणजे एक कालावधी आहे ना, 2 दिवसाचा कालावधी आहे, तेव्हापासून आपण राहायला आलो आहे. जर आपण इथं सीन्सचा वापर कधी करतात, जेव्हा स्टार्टिंग पॉईंट म्हणजे खूप वर्ष आहेत किंवा 1 महिना झालं, आपण कधीपासून आलो आहे हे जेव्हा सांगतो ना त्यावेळेस आपण सीन्सचा यूज करतो. तर इथं आपल्याला येणार आहे, वी हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 2 days. ओके. फॉर जेव्हा कालावधी आपण वेळ सांगत असतो, किती मिनटं झालं किंवा किती तास झाले हे जेव्हा सांगतो त्यावेळेस आपण फॉरचा यूज करतो. नेक्स्ट आहे, मला पाणी भरायचे आहे, पाणी आलं आहे. जेव्हा आपण कॉर्पोरेशनचं पाणी येतं त्यावेळेस आपण पाणी भरायला जातो, त्यावेळेस आपल्याला जर बोलायचं असेल की आपल्याला पाणी भरायचं आहे, पाणी आलेलं आहे, तर त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो, आय नीड टू फिल द वॉटर कंटेनर, द वॉटर सप्लाय इज ऑन. जेव्हा वॉटर सप्लायचं पाणी येतं त्यावेळेस आपलं 1 तास पाणी येतं ना आपल्याला जर दररोज, त्यावेळेस आपण हे नॉर्मल बोलचालीत वापरू शकतो, कारण दररोज आपल्याला पाणी येतं. आणि इंग्लिशमध्ये आपण बोलायचं असेल तर आय नीड टू फिल द वॉटर कंटेनर, द वॉटर सप्लाय इज ऑन असं म्हणू शकतो. तर आता आपण दररोजच्या ह्याच्यामध्ये भांड्याचा साबण तर वापरतोच, तर तो आपण किती दिवसापासून वापरतोय, गेल्या महिन्यापासून वापरत आहे हे जर आपल्याला एखाद्याला सांगायचं असेल तर आपण काय सांगू शकतो, आय हॅव बीन यूजिंग दिस सोप सिन्स लास्ट मंथ. इथं काय आलेलं आहे, सिन्स आलेलं आहे, कारण आपण एक सांगत आहे कधीपासून वापरतो आहे, लास्ट मंथपासून वापरतोय. जर आपल्याला इथं फॉरचं यूज करायचं असेल त्यावेळेस आपल्याला एक कालावधी सांगायची की फॉर अ मंथ. जेव्हा आपण हेच वाक्य आहे ते फॉरमध्ये आपण लिहायचं आहे, तर ह्याच्यामध्ये आपण काय लिहू शकतो, आय हॅव बीन यूजिंग दिस सोप फॉर अ मंथ. तर इथं सिन्सचा वापर जेव्हा आपल्याला करायचं नसेल, फॉरचा यूज करायचा असेल, तर एक कालावधी आपल्याला सेट करायचे ज्यावेळेस आपण फॉर यूज करू शकतो. सिन्स केली आहे की कधीपासून, म्हणजे लास्ट मागच्या महिन्यापासून, गेल्या महिन्यापासून वापरतोय ना, तर आपण इथं सिन्स यूज केला आहे. आणि जर आपल्याला फक्त कालावधी सांगून 1 महिन्याचाच फक्त कालावधी सांगायचा आहे त्यावेळेस आपण फॉर अ मंथ असं सांगू शकतो. तर आपण कधी कधी म्हणतो ना की मी आंघोळ करून येते तोपर्यंत चहाकडे लक्ष दे. कोणाला तर आपण घरातल्यांना सांगत असतोय की मी येईपर्यंत इथे लक्ष ठेव. त्यावेळेस बघा, आय एम गोईंग टू टेक अ बाथ म्हणजे मी आंघोळ करायला चालली आहे. कीप ॲन आय म्हणजे लक्ष ठेव. ऑन द टी कुठे, चहाकडे लक्ष ठेव. अंटिल म्हणजे कधी, जेव्हा आपण आंघोळ करून येतोय तोपर्यंत. अंटिल आय कम बॅक म्हणजे मी माघारी येईपर्यंत. आपण आंघोळ करायला चाललो आहे, आपल्याला लक्ष द्यायचं आहे चहाकडे. कधीपर्यंत, अंटिल तोपर्यंत जोपर्यंत आपण येत नाही. त्यामुळे आपल्याला इथं अंटिल यूज केलेला आहे, अंटिल आय कम बॅक. आय एम गोइंग टू टेक अ बाथ, कीप ॲन आय ऑन द टी अंटिल आय कम बॅक. ओके. नेक्स्ट, तू बिझी आहेस का, किंवा तू बिझी आहेस की नाही सांगू शकशील का.
तर आपण एखाद्याला विचारतो, तू बिझी आहे का, तू फ्री आहेस का, त्यावेळेस आपण काय म्हणायचं, आर यू फ्री. फ्रीला आपण डायरेक्ट म्हणू शकतो की आर यू फ्री. तर बिझी आहेस की नाही हे जर सांगायचं असेल तर आपण काय यूज करतो इथं, वेदरचा यूज करतो, किंवा इफ पण वापरू शकतो आपण इथं. तर इथं कसं होणार आहे, कॅन यू टेल मी वेदर यू आर बिझी, म्हणजे तू सांगू शकशील का बिझी आहेस की नाहीस. आपण एखाद्याला विचारणार आहे की तू बिझी आहेस की नाहीस, त्यावेळेस आपण हे असं वापरू शकतो, वेदरचं यूज करू शकतो. तर मी मीठ टाकले की नाही आठवेना, म्हणजे प्रत्येकाचा प्रॉब्लेम असतो, एखादी गोष्ट टाकली तरी आठवते पण काही काही वेळेस लक्षात राहत नाही. त्यावेळेस मग आपण काय म्हणू शकतो, आय कांट रिमेंबर इफ आय ॲडेड सॉल्ट ऑर नॉट. इफ आय ॲडेड सॉल्ट ऑर नॉट, मी मीठ टाकले की नाही हे मला आठवेना. किंवा असं पण वेदर जर आपल्याला यूज करायचं असेल, इथं आहे की नाही ही जर सिच्युएशन सांगायची असेल त्यावेळेस आपण वेदरचा किंवा इफचा यूज करतो, आहे की नाही हे जर सांगायचं असेल तर. तर इथं आय कांट रिमेंबर इफ आय ॲडेड सॉल्ट ऑर नॉट, किंवा आय डोंट रिमेंबर, इथं काय करायचं, आय डोंट रिमेंबर वेदर आय ॲडेड सॉल्ट ऑर नॉट, मला आठवेना की मी मीठ टाकले आहे की नाही. आता लास्ट सेंटेन्सेस आहे, मला ते फोन कधी करणार, म्हणजे एखाद्याला तुम्हाला फोन करायचं, तुम्ही वाट बघताय, ते फोन करते म्हणून सांगितले पण त्यांनी केला नाही, तर आपल्याला इथे कसं बोलता येईल, वेन विल दे कॉल मी. वेन केव्हा, कधी, विल म्हणजे भविष्यकाळ आहे ना, आपल्याला माहीत नाही ते कधी करणार आहेत ते. वेन विल दे, दे म्हणजे ते, कॉल मी फोन, वेन विल दे कॉल मी. आता एक लास्ट सेंटेन्सेस आहे, मी ते इथे सांगते की इंग्रजी ही मॅजिक आहे, मॅजिक आहे. ज्यांना समजलं त्यांचं नशीब बदललं. तर मी एक्स्ट्रा एक वाक्य घेते, तर आपण हे कसं लिहू शकतो, तर इंग्रजी ही मॅजिक आहे तर आपल्याला माहिती आहे, इंग्लिश इज मॅजिक. तर ज्यांना समजलं जेव्हा आपल्याला म्हणायचं आहे की ज्यांना समजलं हे आपण म्हणतो, त्यावेळेस आपण काय यूज करतो, दोज हू आपण हा शब्द वापरतोय. इंग्लिश इज अ मॅजिक, दोज हू रिअलाइज्ड किंवा अंडरस्टूड, म्हणजे याच्यानंतर आपल्याला क्रियापदाचं दुसरं रूप लिहायचं आहे. तर रिअलाइज्ड म्हणजे एखाद्याला समजतं ना की रिअलाइज झालेलं आहे, एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा रिअलाइज होते तेव्हा ते म्हणजे आपल्याला समजणं असा अर्थ आहे त्याचा. ज्यांना समजलं त्यांचं नशीब बदललं, इट्स चेंज्ड देअर डेस्टिनी. इंग्लिश इज अ मॅजिक, दोज हू रिअलाइज्ड इट्स चेंज्ड देअर डेस्टिनी, म्हणजे ज्यांना समजलं त्यांचं नशीब बदललं, देअर म्हणजे त्यांचं किंवा त्यांचा. तर हे होतं आजचं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत.